नमस्कार, मी रोशन बघते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। दिनांक 28 एप्रिल 2026ला गट ग्रामपंचायत पारडसिंगा येथे प्रभाग क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 2 या प्रभागासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून रणधुमाळी निवडणुकीची जोमात सुरू आहे आणि याच माध्यमातून क्रांतिकारी लेखनी न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम जो आहे तो उमेदवार आपल्याद्वारे आपल्या या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक 3 मधील महिला उमेदवार। कारण येथे या प्रभागात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे आणि याच प्रभागातून सौ दीपिका प्रशांत तिजारे या महिला उमेदवार रिंगणात आहे आणि आपण आज त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया की त्या कुठल्या उद्देशाने या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि का त्यांचं काय ध्येय आहे इत्यादी प्रश्न आणि इतर समस्या वगैरे या नागरिकांच्या ताई आपण जाणून घेऊया। त्या आज आपल्यासोबत आहे थेट आपल्या या उमेदवार आपल्या द्वारे या कार्यक्रमात। ताई, सर्वप्रथम आपला नमस्कार, आपलं अभिनंदन एक महिला उमेदवार म्हणून। तर ताई, आपलं नाव सांगा, आपला प्रभाग सांगा आणि आपलं चिन्ह सांगा। नमस्कार, माझं पूर्ण नाव सौ दीपिका प्रशांत तिजारे, प्रभाग क्रमांक 3 मधील मी रहिवासी आहे आणि माझं बोट चिन्ह आहे टीव्ही। तर आपण पाहिलं यांचं टीव्ही हे चिन्ह आहे। ताई, आता आणखी माझा दुसरा प्रश्न असा आहे की कुठला उद्देश होता, काय आपल्या म्हणजे बुद्धीमध्ये चालत होतं की बा एक आपल्या निवडणुकीच्या नमस्कार, पण मी इथलीच तुमची सून आहे आणि तुमचीच मुलगी आहे। मला या गावाच्या समस्या माझ्या डोळ्यापुढे दिसल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी या रिंगणामध्ये उतरली आहे। आणि तर आपण पाहिलं की गावातील समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या उद्देशाने या निवडणुकी रिंगणामध्ये उतरल्या आहात। तर ताई, मला आता एक सांगा, जेव्हा तुम्ही आता प्रचार सुरू आहे तुमचा, प्रचारादरम्यान कुठल्या नागरिकांच्या अडीअडचणी आपल्यासमोर आल्या आणि कसं आश्वासन दिलं तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी, कुठल्या समस्या? मी फिरत असताना मला लाईट, घरकुलच्या समस्या आणि पाण्याच्या समस्या या माझ्या पुढे आल्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी मी या रिंगणामध्ये उतरली आहे। तर आपण पाहिलं की जेव्हा यांचा प्रचार दौरा सुरू होता तेव्हा थेट नागरिक यांच्यासोबत संवाद साधत होते आणि त्याचे क्लिप्स पण मी या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्यास दाखवणार आहे। तर आपण पाहिलं की सामान्य जनतेचे प्रश्न जे काही असतात त्या सोडवण्याच्या उद्देशाने या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहात। ताई, मला एक माझा तिसरा प्रश्न असा आहे की सन्माननीय आपल्या भागाचे आमदार जे आहेत चरणसिंग ठाकूर साहेब आहेत, तुम्ही त्यांच्या पॅनलकडून उभे आहेत, तर काय सांगाल त्या ठाकूर साहेबाबद्दल आणि त्यांच्या पॅनलबद्दल? मी त्यांच्या पॅनलबद्दल हेच सांगत आहे की गावाच्या समस्या आहे ह्या मी त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या आपल्यापर्यंत पोचतेच। आपल्या या मंदिराचा विकास आहे पूर्णपणे त्यांनी केलाच आहे आमदार साहेबांनी, ठाकूर साहेबांनी, आणि आता त्यांचंच पॅनल असून ते आपल्याला भरपूर प्रयत्न तर करेलच त्यांचंच पॅनल असल्यामुळे, आणि ग्रामपंचायतमध्ये पण त्यांचंच पॅनल आहे पूर्ण आणि त्यांच्याच पॅनलतर्फे पण मी पण काम करेल। तर आपण पाहिलं की वरपासून खालीपर्यंत जे साखळी जे म्हणतो आपण, ती साखळी जी आहे ते सन्माननीय आमदार साहेब जे चरणसिंग ठाकूर साहेब आहे इथनं सुरुवात होते तर थेट गावाच्या ग्रामपंचायतपर्यंत आहे। तर ताईचं म्हणणं असं आहे की बा तुम्ही जर मला निवडून दिलं, एक सामान्याची म्हणजे ते गावाची सून आणि गावाची लेख हे तुम्हाला सांगितलंच मी, त्यासोबत एक म्हणजे इथली जी अडचण आहे ती थेट आमदारापर्यंत पोहोचेल माझ्या माध्यमातून। तर त्यामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ताई, माझा शेवटचा आणि अखेरचा असा एक प्रश्न आहे। ताई, तुम्हाला विजयासाठी आता मतदारांना कुठलं आव्हान कराल तुम्ही की जेणेकरून तुमच्या विजयासाठी त्याला मदत होईल? माझं हेच ध्येय आहे, हेच समस्या सगळ्यांची की मला भरघोस मतांनी, प्रचंड मतांनी मला निवडून द्या आणि मी तुमच्या प्रयत्न करेल की सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमचा प्रयत्न करेल। आणि माझं बोट चिन्ह आहे टीव्ही, पहिलीच बटन आहे माझं, आणि खूप प्रचंड बहुमताने मला विजयी करा आणि मी तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। तर आपण पाहिलं की अतिशय मोजक्या आणि चांगल्या शब्दात यांनी थेट आपल्या क्रांतिकारी लेखणीसोबत संवाद साधला। तर या होत्या आज आपल्यासोबत श्री सन्माननीय चरणसिंग ठाकूरजी साहेब यांच्या पॅनलच्या प्रभाग क्रमांक 3 मधील महिला उमेदवार सौ दीपिका प्रशांत तिजारे। तर यांनी दिलखुलास अशी चर्चा आज आपल्यासोबत या क्रांतिकारी लेखणीच्या माध्यमातून केलेली आहे।
तर आपल्याला हा व्हिडिओ जर ही बातमी जर आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जाऊन क्रांतिकारी लेखनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा फक्त न फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज. कॅमेरामॅन प्रफुल्ल वाघसह मी रोशन बघते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा.